आंबेडकर, माझे मित्र धनंजय बंजारी आणि कांबळे साहेब आणि आपली अकॅडमीचे डायरेक्टर निसाम साहेब, सर्वांना माझा आधी सप्रेम द्यावी. सो सॅटर्डे आणि संडे या दिवशी मी खूप बिझी असतो, कारण माझं लिखाण सुरू असते. इतर दिवशी मला वेळ मिळत नाही. सगळ्यात जास्त वेळ शनिवार आणि रविवारीच मिळत असतो. त्यामुळे साहेब की बंजारी साहेब येत आहेत, भरपूर काही सांगतील आपणास, त्यामुळे मी नाही आलो तरी चालेल. तर साहेबांनी म्हटलं की नाही तुम्ही या. तर मी थोडी वेळात वेळ काढून इथे आलो आहे. मराठी इज कम्फर्टेबल फॉर एव्हरीवन. सगळ्यांना समजते मराठी, हिंदी, इंग्लिश, मला काही प्रॉब्लेम नाही तिन्ही लँग्वेजमध्ये. मित्रांनो, ही जी अकॅडमी आहे आणि ह्या ज्या एक्झाम सरांनी आपणास सांगितलेलं आहे, सगळ्यांकडे पॉम्पलेट आहे, सगळं माहीत आहे. आपलं सगळ्यात जास्त जर कुठे बिघडत असेल तर ते माहितीच्या अभावामुळे बिघडते, असे माझे व्यक्तिगत मत आहे. तुम्ही किती सहमत आहात नाही आहात तर तुमचा प्रश्न आहे. आपण कुठल्या पण एक्झामची तयारी करतो तर आपल्याला त्याबद्दल माहीत नसते, बऱ्याचशा गोष्टी माहीत नसते. आता मी करिअर गायडन्स करत असतो. सरांना आता एक मेसेज दाखवला, मी तो वाचून दाखवतो तुम्हाला. त्यांची वय 41 एज आहे, 41 वर्ष. Sir, I qualified LLB, BE Electrical, MSc PhD, NET CET in Physics, Post PG Diploma in Nanoscience and Nanotechnology, MBA HR Pachwi. I wish to learn more but in directional way. Please suggest what I do next and which field should I proceed. 41 वयाच्या व्यक्तीने ज्याच्याकडे 7 ते 8 डिग्री आहेत, तुम्हाला विचारतो आहे की मी आता काय करू. किती वय आहे? 41. MSc फिजिक्स, PhD, नेट सेट, LLB, BE इलेक्ट्रिकल, MBA HR. या वयाच्या व्यक्तीला प्रश्न पडतो की आता मी काय करावं. ठीक आहे. त्या मनाने इथे जी मुलं आहेत त्यांची वय खूप कमी आहे. त्यांना आताच कळायला पाहिजे की आता आपण काय करायला पाहिजे. मी काही दिवसापूर्वी 15 गाव आहे इथे करिअर मार्गदर्शनासाठी गेलो होतो. 12वीचे 55 ते 60 विद्यार्थी होते. त्या 60 विद्यार्थ्यांना म्हणजे 12वी नंतर काय असा बोलण्याचा विषय होता माझा. त्यांना एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामबद्दल मी विचारलं, तर त्या एक्झामबद्दल कुणाला काहीच माहिती नाही. त्या एक्झामचं नावही सांगतो. आता ते 12वी सायन्सचे विद्यार्थी होते, म्हणून मी एक्झामचं नाव MBA सांगितलं की 12वी नंतर MBAचा करिअर. तर MBAला पेपर किती होतात फक्त इतकंच माहिती होतं एका स्टुडंटला की 2 पेपर होतात. ते किती मार्काचे होतात, त्याच्यामध्ये काय विचारलं जातं, त्याच्यात मॅक्सिमम एज लिमिट किती आहे, सगळे ब्लँक, कुणाला काहीच नाही माहिती. 12वी सायन्सच्या विद्यार्थ्याला जो NDA करिअर जो सगळ्यात बेस्ट ऑप्शन मानला जातो त्याच्याबद्दल काहीच नाही माहिती. तर ही एक सुखांतिक आहे, नसते माहीत. आणि माहीत करायचे साधन इतके आहेत, एका क्लिकवर सगळी माहिती उपलब्ध आहे. बरोबर. इंटरनेट आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इतक्या साऱ्या साईट्स आहेत. ठीक आहे. आपण या टेक्नॉलॉजीच्या युगात असून आपल्याला माहीत नसते, हे खरंच सुखांतिक आहे. त्या विद्यार्थ्यांना सांगावं लागलं मला की बेटा आता तुमची 12वीची एक्झाम झाली आणि NDA साठी अप्पर एज लिमिट असते 19 वर्ष 7 महिने. NDA साठी जे मॅक्सिमम एज लिमिट आहे ते आहे 19 वर्ष 7 महिने. आता 12वी झाल्यावर विद्यार्थ्याचं वय किती असेल? 18 वर्ष. बरोबर.
म्हणजे 12वी नंतर त्याने विचार आला की मी आता MBA करतो, तर त्याला हार्डली 1 वर्ष मिळेल, बरोबर. पुढच्या 2 वर्षात एक्सपायर्ड होऊन जाईल ना, तो एलिजिबलच नाही राहणार आपल्या लिमिटमध्ये. तर आता याची तयारी 12वी झाल्यानंतर म्हणजे त्याचे चान्सेस किती राहतील सक्सेस होण्याचे? तर आधी कसं आहे, आपण ज्या एक्झामची तयारी करतो त्याचे स्टॅटिस्टिक्स काढायला पाहिजे. मी स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटचा आहे, मी आकड्यासोबतच खेळतो दररोज. कुठली पण एक्झाम, NDAचा एखादा क्लिक केला तुम्ही, नंबर ऑफ स्टुडंट अपियर्ड फॉर NDA एक्झाम इन 2021, मला आकडा मिळेल. 5 ते 5.5 लाख विद्यार्थी एक्झाम देतात. त्यापैकी 2.5-3 लाख फक्त फॉर्म भरणारे असतात. ठीक आहे, एकाने फॉर्म भरला म्हणून दुसऱ्याने भरला, दुसऱ्याने भरला म्हणून तिसऱ्याने भरला. अभ्यास काहीच नाही, माहीत काहीच नाही. ठीक आहे, आपल्या फ्रेंडने फॉर्म भरला म्हणून आपण भरायचं. तो पास होणार का? होईल का? नाही होणार. तर 5.5 लाखापैकी 2.5-3 लाख तर असेच असतात फॉर्म भरणारे. ठीक आहे, उरले मग 2.5-3 लाख. त्याच्यापैकी अभ्यास न करणारे म्हणजे जे आहे ते विशेष तयारी न करणारे हे जवळपास 1.5 लाख असतील. 2.5 लाखापैकी सिरियसली अभ्यास करणारे 1 लाख असतील. ते एक्झाम देतील. त्या 1 लाख पैकी ज्या जागा असतात 350, 400 किंवा 500. ठीक आहे, 400-500 लोकांचं सिलेक्शन होतं. म्हणजे तुम्ही जर पर्सेंटेज काढला तर असं दिसून येईल तुम्हाला फॉर्म भरणाऱ्याचं पर्सेंटेज आणि फायनल सिलेक्शन जो होते कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये 99.99% हा फेल होणाऱ्याचा पर्सेंटेज आहे, नापास होणाऱ्याचा. ठीक आहे, पास होणारे किती आहे? 0.01%. ते NDAचंच नाही, कुठल्या पण एक्झामचे, तुम्ही UPSCचं घ्या, तुम्ही MPSCचं घ्या, कुठल्या पण एक्झाम, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जे सक्सेसचं रेशिओ आहे हा 0.1%, 0.01% असा रिझल्ट असतो. ठीक आहे, तर 12वीच्या नंतरचं एक करिअर सांगितलं मी MBA. दुसरा एक, जसा आता कुणाला LLB करायचं आहे, लॉ जज बनायचं आहे. आपण जेव्हा तो कोर्स करत असतो आपल्याला काहीच माहित नसते. JLMC कोर्टाचा जज बनायचं आहे तुम्हाला, त्याच्यातली एलिजिबिलिटी काय असते? फेस LLB जर असेल तर त्याच्यासाठी कंडिशन्स आहेत. कोणत्या? त्याचा 5 इयर कोर्सला किंवा 3 इयर कोर्सला कधीही बॅक नको लागायला. म्हणजे तू फेल नको व्हायला कधीतरी एखाद्या अटेम्प्ट जास्त नको त्याला. समजा एखादा अटेम्प्ट जास्त लागला तर मग LLB एलिजिबिलिटी क्रायटेरिया नाही आहे. LLM मास्टर डिग्री मागतो, 3 वर्षाची कोर्टाची प्रॅक्टिस मागतो. म्हणजे जर तुम्ही मधात एखादा वर्ष फेल झाले, एखादा सेमिस्टर फेल झाले तर तुम्ही सरळ 5 वर्ष मागे येता. किती वर्ष? 5 वर्ष. हे आपल्याला माहित नसते. आपण जेव्हा कोर्स करतो आपल्याला माहित नसते. त्या सगळ्या जर गोष्टी आधीच आपल्याला माहित नसतील तर निश्चित फायदा होईल, बरोबर आहे. ज्युनियर कॉलेजचा लेक्चरर बनायचं आहे तर तुम्हाला तुमची मास्टर डिग्री विथ 50% पाहिजे. तुम्हाला 1% जरी कमी आला तरी तुम्ही एलिजिबल नाही. तुम्हाला प्रोफेसर बनायचं आहे तर नेट सेट ही जरी पात्रता असली तरी तुम्हाला 10वीला 12वीला 50% पाहिजे, ग्रॅज्युएशनमध्ये 50% पाहिजे. जर ते नसतील आणि तुम्ही मास्टर डिग्रीमध्ये मेरिटमध्ये असणार आणि नेट सेट क्वालिफाय असणार पण तुम्ही लेक्चरर बनणार नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत अशा बऱ्याचशा आहेत, ते काही सगळ्याच आपण डिस्कस करणार नाही. मी काही उदाहरणं सांगतोय की आपण जेव्हा हे कोर्सेस करतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात आणि इथे आपलं बिघडतो. 12वी नंतर काय हा प्रश्न 12वीत पडतो. ग्रॅज्युएट झाल्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर काय हा प्रश्न आपल्याला नंतर पडतो. मग आपली त्याच्या सक्सेस होण्याचे चान्सेस किती होतील, किती राहतील.
आपल्याकडे काय होते की आपण ट्रेडिशनल एज्युकेशन देतो, फक्त एज्युकेशन, आयुष्यात कधी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत नाही. जेव्हा देण्याची वेळ येते, तुम्ही पाहाल देशामध्ये पोलीस भरतीला बी झालेले मुलं जातात, पीजी झालेले मुलं जातात, PhD झालेले स्टुडंट जातात. अरे तुम्ही PhD काय त्या पोलीस भरतीसाठी केलं का? शिपाई बनायला केलं? ठीक आहे. MSc एग्रीकल्चर क्वालिफिकेशन असते, ग्रामसेवकाची एक्झाम देतात, ठीक आहे, देतात, देणारे आहेत. तलाठी, बी झालेले लोक तलाठी आहेत. म्हणजे तुमची डायरेक्शन कुठे ना कुठे चुकलेली आहे. बरोबर आहे. आपण आधी काहीच ठरवत नाही. 1 मास्टर डिग्री, 2 मास्टर डिग्री, 3-3, 4-4 PG होल्डर असणारे साधी क्लर्कची एक्झाम पास होत नाही का? कारण कसं आहे? डायरेक्शन नसते. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कशाशी खातात काही माहीतच नसते. आधी ठरवलेलं काहीच नसतं ना की आपल्याला असं करायचं आहे. सरांनी आता सांगितलं की त्यांनी 2 तास रेग्युलर ते प्रॅक्टिस करायची. मी बुक्स लिहितो, माझ्या 5 बुक्स हॉबीज आहेत. मी सकाळी 5 ते 9 दररोज 4 तास माझं लिखाण सुरू असते. संध्याकाळी ऑफिस नंतर 2 तास असते आणि सुट्टीच्या दिवशी 8 ते 10 तास असते. पुस्तक लिखाणमध्ये एका दिवसात तर पूर्ण होणार नाही. मला दररोज काही ना काही तर रीड करावं लागेल. अभ्यासाचे असेच आहे. आपण एखादं ठरवलं तर ते एका दिवसातलं काही स्वप्न पूर्ण होणार नाही, त्याला खूप प्रॅक्टिस लागते. आणि आम्ही अशा बॅकग्राऊंडमधून आलो आहे की आता तर हे सगळ्या संसाधने आहेत, फॅसिलिटीज आहेत. आमच्या काळात काहीच नव्हतं. जराशी माझी एक स्टोरी तुम्हाला सांगतो. सरांनी सांगितलं की आम्ही 5 बहीण भाऊ, आई बाबा बिडी कामगार. या जिल्ह्यात बिड्या बांधण्याचा व्यवसाय आहे. 7 नंबर बिडी आमच्या घरी बनायची. तर 5 बहीण भाऊ आणि आई बाबा बिडी कामगार, त्या परिस्थितीतून आम्ही शिकलो. घरी तर इलेक्ट्रिसिटी नव्हती आली. एक तो रॉकेलचा दिवा लावायचा आणि त्याच्या आजूबाजूला आम्ही बसायचो. आमच्या 7 पिढ्यात कोणीच एज्युकेटेड नाही. ठीक आहे. अशा परिस्थितीतून निघून सरांनी क्वालिफिकेशन नाही सांगितलं. माझ्याकडे 4 मास्टर डिग्रीज आहेत. MSc फिजिक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, MBA फायनान्स झालेलं आहे, MAd एज्युकेशन आणि या विषयात नेट झालेलं आहे. 4 PG, 4 नेट, बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि PhD सुरू आहे. आणि अभ्यास सतत सुरूच आहे, अजून थांबलेला नाही. कारण मी पुस्तक लिखाण करतो तर मला सगळ्यात जास्त अभ्यास करावा लागतो. तुम्ही एखाद्या परीक्षेची एक्झाम देणार तर तुम्हाला लिमिटेड फक्त तितकाच अभ्यास करावा लागतो. पुस्तक लिखाणाचं काम ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या किचकट असते. एखादा आपण काय त्याच्यात लिखाण केलं तर त्याला परत परत व्हेरीफाय करावं लागते की हे बरोबर आहे की नाही. ते डिफिकल्ट टास्क असते. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की कुठल्याही याच्यामध्ये सातत्य असणे खूप आवश्यक आहे आणि पर्टिक्युलर डायरेक्शन असणं आवश्यक आहे. आणि हे कधी ठरवायला पाहिजे? हे आपण शालेय जीवनात ठरवायला पाहिजे. 8वी ते 10वी या काळातच ठरवायला पाहिजे. जर तुम्हाला NDA करायचं आहे, मी सांगितलं की NDAचा अप्पर एज लिमिट 19 वर्ष 7 महिने आहे. ठीक आहे. 19 वर्ष 7 महिने पार झाले की तुम्ही NDA करू शकत नाही. ठीक आहे. तर तुमची तयारी कोणत्या वर्षी पाहिजे? साधारणतः 13-14. बरोबर आहे. मी सक्सेस रेशिओ सांगितला ना किती असतो? 0.1%. कुठल्या पण एक्झामचे तुम्ही तुम्ही आज गुगल सर्च करा, NDAचं काय स्टॅटिस्टिक्स आहे, बरोबर, MPSCचं काय स्टॅटिस्टिक्स आहे, UPSCचं काय स्टॅटिस्टिक्स आहे. ठीक आहे. कोचिंग इन्स्टिट्यूट, लायब्ररी, हे सगळं काही म्हणजे सक्सेस देण्याची हवी गॅरंटी काही नाही आहे. अभ्यास आपल्यालाच करावा लागतो. ठीक आहे. कारण कोचिंग लावली म्हणजे रिझल्ट येते असं जर आपण मानलं,
आता मी उदाहरण सांगतो एक पर्टिक्युलर. दिल्लीमध्ये वाशिंग्टन मेंटली IAS कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, ती सगळ्यात पॉप्युलर आहे. ठीक आहे, 700 ते 800 स्टुडंटची बॅच असते. दिवसभर 7 ते 8 बॅचेस चालतात. किती होतात हे स्टुडंट एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये? 4000च्या वर साधारणतः. अशा इंडियामध्ये कितीतरी कोचिंग आहे, बरोबर. एकच आहे का ती? नाही आहे. महाराष्ट्रात 500 कोचिंग मिळतील, प्रत्येक राज्यात आहेत. UPSC ला किती सिलेक्शन झाले यंदा? 650, बरोबर. 630 कोचिंग मध्ये ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्या किती आहे? काही लाखात आहे. म्हणजे कोचिंग मध्ये जाणाऱ्या प्रत्येकाचा रिझल्ट येतो का? जे नंबर 1 कोचिंग दावा करत असेल तिथला पण रिझल्ट 0.1% असतो बेस बॅचचा. म्हणजे तिथे पण जाणारे 99%, 99.99% स्टुडंट काय होतात? फेल होतात, नापास होतात. म्हणजे कोचिंग म्हणजे सक्सेस असा फॉर्म्युला नाही आहे. ठीक आहे, कोचिंग तुम्हाला काय करेल? तुमचं जे बेसिक्स आहे, तुमचं जे फाउंडेशन आहे ते मजबूत करेल. मी UPSC दिल्लीला होतो पण मी कोचिंग नाही केली. मी आयुष्यात कधी कोचिंग लावलेली नाही आहे. माझ्यासोबतचे जे नेट सेट करणारे हैदराबादला जाऊन नेट करून आले, त्यांनी एक्झाम क्रॅक केली, जयपूरला गेले, दिल्लीला गेले. मी ग्रामीण भागात राहून नेटचे एक्झाम क्वालिफाय केले आहे. मी प्रिन्सिपल जेव्हा पोस्टवर होतो CBSEचे, अशा वेळेस मी एकाच वर्षामध्ये 2 नेट आणि 1 ते वेगळ्या वेगळ्या विषयात पास केलं आहे. तर ते ठरवून केलेलं आहे. UPSC मुळे काय झालं, अभ्यासाचं एक बेस बनलं आणि त्या बेसचा मला पुढे फायदा झाला. मग ठरवून टार्गेट करून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कशा क्रॅक करायच्या त्याचं पण एक फॉर्म्युला आहे. हा ज्या दिवशी आपल्याला समजला, ते पुढं आहे, ते उलगडलं, ते समजलं की मग कुठली पण एक्झाम असतो तुम्ही कधीच नापास होणार नाही. ठीक आहे, तुमच्यापैकी किती लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात? कसली तयारी करतात? हां, अच्छा. नाही, MPSC UPSC ची करत आहेत का? अच्छा, NDA प्रिपरेशन. बेटा काय करायचे असते? कुठली पण एक्झाम, एक सोपं सूत्र सांगतो काय करायचं असते. हा कुठल्या पण एक्झाममध्ये कामात येतो, कारण मी आयुष्यात खूप एक्झाम दिलोय आणि त्या क्रॅक केलेल्या आहेत. कुठला पण पेपर सेटर असतो, तो काय करतो? पेपर सेट करताना प्रिव्हियस इयरचे पेपर बघतो आणि सिलेबस, 2 गोष्टी आपल्या जवळ ठेवत असतो. पेपर सेटर कुठल्या पण एक्झामचा, ते UPSC जी असो, MPSC जी असो, NDA ची असो की आणखी कोणती असो, काय करत असतो? तो सिलेबस आणि जुने झालेले पेपर ते सोबत ठेवत असतो. ठीक आहे, तर आपण सुद्धा अभ्यास करताना ह्या 2 गोष्टी समोर ठेवायला पाहिजे. काय? सिलेबस काय आहे आणि प्रिव्हियस इयर पेपर्स काय आहे. होते काय, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा मटेरियल कंटेंट मार्केटमध्ये इतका जास्त अवेलेबल आहे, काय वाचावं आणि काय वाचू नये हे समजायला 2 ते 3 वर्ष लागतात. ठीक आहे, हा इतका जास्त मटेरियल तुम्हाला काय करतो? कन्फ्यूज करतो. तुम्हाला हे कळत नाही पहिल्या वर्षी काय वाचायला पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे. ठीक आहे, तर बरेचसे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे विद्यार्थी हे काय होतात? बुक कलेक्टर बनतात रॅदर दॅन नॉलेज कलेक्टर. काय बनतात ते? बुक कलेक्टर. मार्केटमध्ये बुक नवीन आली, विकत गेले. काही नवीन आली, विकत गेले. म्हणजे त्याचं जे कपाट असते घरचं, ते इतकं सजलेलं असते पुस्तकाने, आपल्याला वाटते अरे किती अभ्यास करतो तो, इतक्या पुस्तक आहेत, नाही का? पण त्या इतक्या बुक्स असून एकदम लोअर लेवलचे जरी एक्झाम दिला ना तरी पास होत नाही.
असे भरपूर आहे. ठीक आहे. मी काय सांगत होतो तुम्हाला, एक्झाम क्रॅक कशी करायची, बरोबर. बुक कलेक्ट करून कधीच एक्झाम क्रॅक होत नाही. ठीक आहे. कुठली पण एक्झाम क्रॅक करण्यासाठी त्या एक्झामला टार्गेट करा आणि सिलेबस आणि प्रीवियस इयर पेपर्स ठेवा. ठीक आहे. नंतर काय करायचं, तुमच्यासमोर पेपर आला, बघायची त्याने काय विचारलंय. ऑब्जेक्टिव्ह असेल तर 4 ऑप्शन्स असतील, बरोबर आहे. प्रश्नाच्या खाली 4 ऑप्शन्स, एक सिलेक्ट करायचं आहे. मार्केटमध्ये पेपर सोल्युशन्स अवेलेबल असतात, प्रीवियस इयर पेपर्स असतात. ठीक आहे. इव्हन त्या बुक्स घेऊन त्या पेपर वाचून सुद्धा एक्झाम होत नाही. त्याच्यावर आपल्याला वर्कआउट करायचं असते. कसं, ऑब्जेक्टिव्हमध्ये जसं प्रश्नाच्या खाली 4 उत्तरं दिलेली आहेत, तुम्ही त्या 4ही ऑप्शनवर इन्फॉर्मेशन कलेक्ट करा, एकच ऑप्शनवर नाही. मार्केटमधल्या पुस्तकात काय असते की जो बरोबर पर्याय आहे त्याला 2 ओळीचं एक्सप्लेनेशन असते खाली. अरे बाकीच्यांच्या 3चं काय आहे, 3 कशाला दिलं. ते पण असे खूप उत्तराचे खूप लांबचे पर्याय असे नसतात, खूप क्लोज असतात, बरोबर आहे. परीक्षा जर द्याल आणि दिल्या असतील तर तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला पहिलाही पर्याय बरोबर वाटतो, दुसरा पण बरोबर वाटतो, तिसरा पण बरोबर वाटतो, चौथा पण बरोबर वाटतो. ऑप्शन्स आर व्हेरी क्लोज. ठीक आहे. तुम्हाला इलिमिनेशन स्ट्रॅटेजी वापरावं लागते. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये काय करावं लागते, इलिमिनेशन स्ट्रॅटेजी. जे चुकीचं आहे त्याला पुढे चला तर तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत पोहोचाल. परंतु तुम्हाला अभ्यास करताना तुम्ही मार्केटमध्ये पुस्तकं नका वापरू. ठीक आहे, काही फायदा नाही आहे. तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा, त्या 4ही ऑप्शनची इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. बरोबर असणारा ऑप्शन बरोबर का आहे, चूक असणारा ऑप्शन चुकीचा का आहे, त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. आणि या प्रकारे बघा, तुम्हाला एका प्रश्नाचे जे 4 ऑप्शन्स आहेत त्याचं 1 पानाचं तुमची नोट तयार होईल, जास्तही होऊ शकते. अशा प्रकारचे तुम्ही 8-10 वर्षाचे क्वेश्चन पेपर केले, मी तुम्हाला चॅलेंजने सांगतो की मी एक्झाममध्ये नापास होऊ शकत नाही कुठल्या पण. कारण दुसऱ्या वेळी जेव्हा पेपर सेट तेव्हा त्याच ऑप्शन्समध्ये पेपर सेटर काय करतो, आपण त्याची अगदी नस पकडायची आपल्याला. अरे आतापर्यंत तू काय विचारलंय आणि आता काय विचारणार, हे जर तुम्हाला समजलं 2 गोष्टी परीक्षेच्या, की आतापर्यंत परीक्षेत काय विचारलं आहे आणि यापुढे हा काय विचारू शकेल, हे जर समजलं, कुठली एक्झाम तुम्ही नापास होऊ शकत नाही. आणि हे एका दिवसात तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. त्याला याच्यामागे बरीच वर्षाची मेहनत असते हे समजायला. विद्यार्थी नापास काय होतात, काही स्ट्रॅटेजीज नसते, कन्सिस्टन्सी नसते, स्ट्रॅटेजी नसते, गायडन्स नसतो प्रॉपर. ठीक आहे. फॅसिलिटीज ठीक आहे. आता पुण्यामध्ये रात्रंदिवस अभ्यासिकेत जाणारे पोरं आहेत. ठीक आहे. तुम्ही पुण्याच्या सदाशिवपेठ एरियामध्ये गेले की तिथे कोचिंग हब आहे तो एरिया, आणि अभ्यासिकेचे म्हणजे खूप मोठे मोठे इथे सेंटर्स आहेत. रात्रंदिवस अभ्यास करणारे पोरं आहेत. सकाळी 7ला गेले की संध्याकाळी 8ला घरी येतात. 7 ते 8 किती झाले, 5 तास. त्यांच्या 13 तासापैकी दररोज 12 तास तर कमीत कमी अभ्यास करणारे पोरं आहेत. ते आपले खरं तर कॉम्पिटिटर आहेत. आपले कॉम्पिटिटर इथे नाही आहेत गोंदियामध्ये. ठीक आहे. ते आपले कॉम्पिटिटर आहेत, अभ्यासिकेत अभ्यास करणारे. 12 तास, 13 तास, 14 तास, 15 तास पूर्ण अभ्यास करतात.
ठीक आहे. हा भाग वेगळा आहे की ते आत्मसात किती करतात. मी सांगितलं ना एक्झामची स्ट्रॅटेजी कशी असते. त्या अभ्यासिकेत 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष घालवणारे मुलं आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणे म्हणजे जोखीम पत्करणे आहे. ठीक आहे. कारण काय होते, तुम्ही पहिला अटेम्प्ट दिला, तुम्ही फेल झाले कोणत्याही टप्प्यावर, प्रिलिम म्हणा, मेन्स म्हणा किंवा इंटरव्ह्यू म्हणा, ह्या 3 पैकी कुठल्याही टप्प्यावर फेल झाले की तुम्ही रिव्हर्स येता, परत 0. ठीक आहे. दुसरा अटेम्प्ट देणार, तुमच्या एका अटेम्प्टमध्ये 2 वर्ष तर वय वाटते. 5-6 अटेम्प्ट दिले की तुमचे 10-12 वर्ष वय निघून जाते, तुमची एक्झाम पास होत नाही. अरे असे उदाहरण आहेत की नाही आहेत ना? की काहीतरी मी वेगळं सांगतोय? आहेत. म्हणजे माहित आहे तुम्हाला की कॉम्पिटेटिव्हची तयारी करणे हे जोखीम पत्करणे आहे. आपल्याकडे एक अल्टरनेट प्लॅन पण असायला पाहिजे. हे नाही झालं तर काय करायचं? ठीक आहे. बरेचसे पोरं काय करतात, प्रोफेशनल एज्युकेशन घेतात की समजा हे नाही झालं तर आपण आपल्या या क्षेत्रामध्ये जाऊ पुढे. ठीक आहे. आपल्याकडे डायरेक्शन नाही, काही प्लॅनिंग नाही. मास्टर्स डिग्री आहे किंवा आणखी कोणतीही डिग्री आहेत, आपण तो चपरासीचा फॉर्म निघाला तोही भरतो, आपण MPSCचा फॉर्म निघाला तोही भरतो, तलाठी निघाला ते, जिल्हा निवड समितीमार्फत निघाल्या जागा तेही भरतो. आपण निवड काय करतो, आपण फॉर्म भरणारे स्टुडंट बनतो. ठीक आहे. आपण एक्झाम क्रॅक करणारे स्टुडंट बनत नाही, तर आपण काय बनतो, निवड फॉर्म भरणारे स्टुडंट. याच्याने सक्सेस मिळेल का? नाही मिळणार. बरोबर. म्हणून काय करा, आता ह्या कॉम्प्लेटवर बऱ्याचशा एक्झाम आहेत. ठीक आहे. ह्या इतकेच नाही, आणखी भरपूर आहे. तुम्हाला जी कोणती एक्झाम, तुम्ही आधी आपलं टार्गेट ठेवा की मला काय करायचं आहे नेमकं. ते असं नको व्हायला वय वर्ष 41, 41व्या वर्षी आता प्रश्न पडाला की आता काय करू. मी उत्तर दिलं आहे, त्याला सांगितलेलं आहे की असं असं कर. समजा त्याने तसं तसं करून सक्सेस झाला तर पहिला फोन मलाच येणार आहे, तर तुम्ही माझं करिअर यू टर्न अगदी घेतलं. अशा बऱ्याच लोकांचे करिअर यू टर्न अगदी त्यांना करायला लावलं आहे. काही उदाहरणं सांगू इच्छितो. म्हणजे फिजिक्सचे जे टीचर होते सोबत काम करणारे, त्यांचा मुलगा आता उद्या जाऊन BA ॲडमिशन देणार. त्याच्या आदल्या दिवशी माझ्याकडे आले. सावनेरला होतो मी. सावनेरपासून 8 किलोमीटर गाव आहे. ते प्रिन्सिपल होतो एका स्कूलला. त्या कॅम्पसमध्ये माझी एकट्याचीच फॅमिली राहायची. तर ते माझ्याकडे आले ॲडमिशन घ्यायच्या आदल्या दिवशी. तर मुलगा म्हणतो वडील की मला BA नाही करायचं आहे, आणि मी सांगतोय की BA कर. मुलगा नाही सर, मी बी करतच नाही म्हणतो, दुसरं काहीतरी करणार पण BA करणार नाही, अशी मुलाची भूमिका. आणि वडिलांची भूमिका काय, फिजिक्स टीचर, इंजिनिअरिंग कर. ते मुलगा आणि वडील यांच्यात वाद होऊन हा वाद माझ्याकडे आला. ठीक आहे. कधी, ॲडमिशन करायच्या आदल्या दिवशी. तर आधी वडिलांशी डिस्कशन झालं. म्हटलं मुलाला बोलावून घ्या, त्याच्याशी बोलून घेतो मी, नाही का. मुलगा आला, आमचं डिस्कशन झालं, आणि मग दोघांना, मुलाला वडिलाला मी मग जे सांगितलं त्याप्रमाणे मुलाने केलं, वडिलांनी ऐकलं. आज मुलगा खूप खुश आहे. ठीक आहे. काय केलं ऐकायचं आहे का त्यांनी काय केलं? BA नाही केलं. ठीक आहे. BA नाही केलं. वाटल्यास आपण लाऊडस्पीकर मोडवर आता बोलू पण शकतो की आता तू किती हॅप्पी आहे, वडील आहे आणि मुलगा आहे. म्हटलं 12वी सायन्स झालंय, तुला BSc करायचं नाही, तुला BE करायचं नाही आहे. तर सांगितलं मी की तू BSc इकॉनॉमिक्स कर. आपल्याकडे BA इकॉनॉमिक्स होते मराठी मीडियममधून. बरोबर. ठीक आहे. BSc इकॉनॉमिक्सची डिग्री नागपूर युनिव्हर्सिटीत नाही आहे, पुणे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहे. अच्छा.
की मुलाला पुण्यातून, कारण मॅथमॅटिक्स चांगलं असल्यामुळे आणि तिथे डिग्री जी आहे प्रायव्हेट कॉलेजमधून पुणे युनिव्हर्सिटीची BSc इकॉनॉमिक्स सल्ला दिला. मुलाने BSc इकॉनॉमिक्स केलं नाही. त्याच्यानंतरही काय करायचं ते सांगितलं की BSc झाल्यानंतर MSc इकॉनॉमिक्स करायचं. ठीक आहे. ऑप्शनल सब्जेक्ट लिहून दिले की हे घ्यायचं, इकॉनॉमेट्रिक्स घ्यायचं, स्टॅटिस्टिक्स घ्यायचं, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स घ्यायचं, हे सब्जेक्ट घ्यायचे. हे नाही घ्यायचे की ते बाकी मुलं घेतात आणि मराठी मीडियममधून नाही करायचं. BSc झाल्यानंतर त्याने मग MScसाठी एंट्रन्स एक्झाम दिल्या. दिल्ली युनिव्हर्सिटी, JNU, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूशनच्या दिल्या, मोगले इन्स्टिट्यूशनची दिली आणि मुंबईत एकमेव इन्स्टिट्यूशन आहे जी RBI फंडेड आहे, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंटल रिसर्च, IGIDR, मुंबई, पिंक सिटीच्या जवळ आहे, गोरेगाव. ह्या एक्झाम दिल्यानंतर त्याचं सिलेक्शन त्या गोरेगावच्या IGIDR मध्ये झालं, मुंबईला, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंटल रिसर्च, MScसाठी. फर्स्ट इयर झालेला आहे, इंटर्नशिप करतो आहे. आताच त्याला लाखोचं पॅकेज मिळत आहे. त्या इन्स्टिट्यूशनमधून पोस्ट ग्रॅज्युएशन आपण जर केलं, मिनिमम 50 लाखाचं पॅकेज मिनिमम आहे. सर्च करा तुम्ही, करोडोचा पॅकेज आहे साध्या मास्टर डिग्रीवर. हे आपल्याला माहितीच नाही. पण BSc जरी केलं तरी पण याच्यामध्ये प्लेसमेंट आहे. आपल्या युनिव्हर्सिटीत कुठल्या तरी डिग्रीला प्लेसमेंट भेटतो का? आणि भेटला तरी किती भेटतो? 8,000-10,000चा जॉब भेटतो, त्याच्यावर नाही. ग्रॅज्युएशन नंतर लाखोचे पॅकेज कुठे भेटतात? इंजिनिअरिंग सोडून असे जर विचारले तर मला माहितीच नाही भेटणार कुठे. ही माहिती काढा. बरेचसे त्याला तेही सांगितलं की याच्यानंतर समजा प्रायव्हेट फील्डमध्ये नसेल जायचं तर मग काय करशील? वडिलांनी सांगितलं, मुलाने सांगितलं की नंतर काय करशील? नसेल जायचं तुला प्रायव्हेट फील्डमध्ये, समजा ऑफिसर बनायचं आहे, UPSC करायचं आहे, तर काय करशील? ते सांगितलं. तर MSc इकॉनॉमिक्स केल्यानंतर UPSCला इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस नावाची एक एक्झाम असते. ठीक आहे. इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेससाठी पण MSc स्टॅटिस्टिक्स मागतो आणि इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेससाठी MA किंवा MSc इकॉनॉमिक्स असं क्वालिफिकेशन आहे. त्या एक्झामची माहिती दिली, तेव्हाच दिली. मग याच्यात कॉम्पिटिशन किती कमी आहे, जागा कमी असतात पण कॉम्पिटिशन खूप कमी आहे. मराठी मीडियममधून करणारे किंवा इतर राज्याच्या मीडियममधून करणारे विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये नसतात, कारण त्यांना ऑप्शनल ते सब्जेक्ट नसतात. त्या इन्स्टिट्यूशनचे सिलेबस असं डिझाईन केलं आहे की ते या एक्झामसाठी खूप फायद्याचं आहे. SC, ST, OBC यांचा कट ऑफ 1000 आउट ऑफ 1000 मार्क्स 350-400 असा असतो. मुलांना माहितीच नसतं. म्हणजे इकडे जी जनरल UPSC आपण करतो कठीण आहे. याच्यामध्ये बराच अभ्यास करावा लागतो, सगळे विषय घेऊन अभ्यास करावा लागतो. या उलट इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला एकच सब्जेक्ट स्टडी करायचं आहे, इकॉनॉमिक्स. 4 त्याचे पेपर द्यायचे आहेत आणि जनरल स्टडीचं द्यायचं आहे. तर तुमचे चान्सेस जे आहेत तिकडे जास्त असतात. प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये जे इकॉनॉमिक ॲडवायझर असतात या सर्व्हिसेसमधून जातात. ठीक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत या सर्व्हिसेसमधून त्या पोस्ट भरल्या जातात. उद्या चालून तो व्यक्ती RBIचा गव्हर्नर सुद्धा होऊ शकतो. पण हे माहितीच नसते आपल्याला. असते का तुम्हाला RBIचा गव्हर्नर बनण्यासाठी काय करावं लागतं? आणि हा भाग वेगळा की आता जे आहेत पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनमुळे त्यांनी आपले पॉवर अनलिमिटेड केल्यामुळे ते कोणत्याच व्यक्तीचे सिलेक्शन होऊ लागते, त्यावर आपल्याला बोलायचं नाही आहे. ठीक आहे. पण असं आपण म्हटलं की या सर्वोच्च पोस्टवर जायला काय करावं लागते? तुम्ही ग्रामीण भागात विचारलं तुम्हाला नाही सांगणार. मग आपल्याकडे एका क्लिकवर सगळी माहिती अवेलेबल आहे, तर आपण ते जाणून नको घ्यायला का?
तुमच्यापैकी किती लोकांनी 12वी नंतर पुढे काय असा प्रश्न पडला तर काय काय सर्च केले, काय काय माहीत झालंय का काही? नाही. कुणीतरी समोर येऊन सांगेल तेव्हा मग आपण सर्च करणार. आज सर्च करणार NDAची अप्पर एज लिमिट किती असते, बरोबर. आज माहीत होणार आपल्याला NDA करण्याची अप्पर एज लिमिट 19 वर्ष 7 महिने आहे. 20 वर्ष झाले की NDA देता येणार नाही. त्याच्यातून जी पहिली पोस्टिंग होते, कोणती पोस्ट मिळते पहिली माहीत आहे का? नाही, लेफ्टनंट होते. मग सॅलरी किती असते माहीत आहे का? स्केल नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या क्लास 1चं स्केल आहे 56,100 लेफ्टनंट पोस्टला पहिली. म्हणजे 12वी नंतर तुम्ही 4 वर्ष ट्रेनिंग घ्या. त्या ट्रेनिंग नंतर तुम्हाला डिग्री अवॉर्ड होते, BE किंवा BTech. ते ट्रेनिंग घेताना तुम्हाला स्टायपंड मिळते. हो, ठीक आहे, 15,000 स्टायपंड सुरू. म्हणजे 12वी नंतरच तुमचा इन्कमचा मीटर सुरू होतो NDAला. पूर्ण ट्रेनिंग होईपर्यंत स्टायपंड. ट्रेनिंग झाल्यानंतर तुमचं प्लेसमेंट होते. ठीक आहे, आर्मी, एअरफोर्स किंवा नॅव्हल असे 3 पार्ट आहेत. त्यानुसार तुम्हाला ती BE किंवा BTechची डिग्री मिळते. ठीक आहे, आणि तुम्ही लेफ्टनंट म्हणून रुजू होता. मग 12वी नंतर BE केलेलं चांगलं आहे की 12वी नंतर NDA केलेलं चांगलं आहे? NDA आहे ना, आणि UPSC थ्रू आहे. त्याच्याबद्दल माहीतच नाही आपल्याला. आता NDAचे जे दुसरं जे आहे ज्या सर्व्हिसेसमधून इकडे जाता येते, म्हणजे दुसरी सर्व्हिसेस ग्रॅज्युएशन नंतर आहे, CDS. बरोबर. ठीक आहे, ठीक आहे. ग्रॅज्युएशन नंतर CDS एक्झाम आहे कॉम्पिटेटिव्ह, ती देऊन तुम्हाला जाता येईल. तर त्याच्यामध्ये जो ट्रेनिंगचा पिरियड आहे 15 महिन्याचा आहे. म्हणजे कमी कालावधी असतो. ठीक आहे, तुम्हाला जायला तितकाच वेळ लागणार आहे. पण इथे जेव्हा 12वी नंतरच संधी आहे तर मग का नाही? आणि आपल्याला हे माहीत झालं तर त्याची तयारी 7व्या-8व्या वर्गापासून करायला पाहिजे. बरोबर. ही NDA बद्दलच नाही बोलतो, कुठल्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी, MPSC असो, UPSC असो, NDA असो, कुठलीही असो, जी राईट एज आहे सुरू कधी करायचं हे 5वी, 6वी, 7वी मध्येच सुरू करायला पाहिजे. बरोबर. होते काय, आपण या 5वी 10वी पर्यंत काही लक्ष देत नाही. ठीक आहे, कारण आपल्याला कमी अभ्यासात पर्सेंटेज खूप मिळतात ना, 90+, 95, 99 पर्यंत मारतात पर्सेंटेज आता. बरोबर आहे. अरे 10वीत असतात ना 98% मिळतात, 12वीला खूप मिळतात. तर आपल्याला खूप हुशार असल्यासारखं वाटतंय. ही आपली सगळी जी हुशारी आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये अशी निघून जाते. एकदम जमिनीवर थाडकन आपटतो आपण. अरे 98% 10वी, इकडे NDA फेल. NDAचीच नाही, कुठली पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फेलच होतं. तर आपण काय करतो की या वर्गात जेव्हा असतो तेव्हा बरोबर अभ्यास करत नाही. म्हणून आपण मग ग्रॅज्युएशन नंतर तयारी केली तर आपल्याला परत त्या 5वी पासूनचे पुस्तकं वाचावं लागतात. तुम्ही कोणालाही विचारा की UPSC तयारी करणाऱ्याला आधी ते बुक लिस्टमध्ये रिकमेंडेड बुकमध्ये NCERT क्लास 5 to 10 असं लिहून देतो. कोचिंगवालाही लिहून देतो. म्हणजे आधी तिकडला अभ्यास करून घे. कुठला? 5वी ते 10वी. बरोबर आहे. मग आपण जेव्हा त्या वर्गात असतो तेव्हाच करून घेतलेलं बरं. बरोबर आहे की नाही? तर असं काही आपण करत नाही. मग आपल्याला परत मागे यावं लागतं. मग त्याच्यामध्ये अरे इतक्या बुक्स ह्या वाचणार की जे रिकमेंडेड बुक्सची लिस्ट येते UPSCच्या, त्या झाल्या जनरल, मग तुमच्या सब्जेक्ट स्पेसिफिक, निव्वळ तो बुक्सचा ढिगारा जमा होतो. माझं असं स्टेटमेंट आहे, कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायला एकाही पुस्तकाची गरज नाही. काय बोललो आहे मी? कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायला एकाही पुस्तकाची गरज नाही. कसली गरज आहे? तुम्ही तुमचा लॅपटॉप
तुमचा कम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन, बस इतकंच पाहिजे. या गोष्टी पाहिजे. मी फिजिक्समध्ये सेट, मॅनेजमेंटमध्ये नेट, एज्युकेशनमध्ये नेट, इकॉनॉमिक्समध्ये नेट, एकही पुस्तक न वाचता क्रॅक केलेले आहे. माझे अनुभव, इव्हन MPSCची एक्झाम, ज्या एक्झाममधून मी इकडे आलो, मी काय केलं, मी प्रिव्हियस इयर पेपर उचलले, ते पण नेटवरच अवेलेबल आहे, त्यांना डाउनलोड केलं. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह जी एक्झाम आहे, ऑब्जेक्टिव्हच होत्या सगळ्या, क्वेश्चन पेपर काढले. प्रत्येक प्रश्नाच्या खाली जे 4 ऑप्शन्स दिलेले होते, त्या 4ही ऑप्शन्सच्या नोट्स नेटवरूनच काढल्या, स्वतःच्या बुक्स बनवल्या. मला नोट्स काढायची सवय खूप जुनी आहे. मी कधीच दुसऱ्यांच्या लिहिलेल्या पुस्तकं वापरलेल्या नाही. ठीक आहे. आता जे 4-5 बुक्स माझ्या पब्लिश झाल्या, ह्या सगळ्या नेटवरून तयार केलेल्या आहेत. सरांकडे मी एक चॅप्टर चेक करायला पाठवलेला होता, सर हे काढून झालं आहे, तपासून द्या थोडं, त्यांच्या विषयाशी संबंधित. नेटवरूनच काढलेला होता. नेटवर सगळं काही मिळते. ठीक आहे. कारण तुम्हाला 3 लँग्वेजेस येतात, बरोबर, मराठी, हिंदी, इंग्लिश. ठीक आहे. त्याच्यावर तुमची कमांड पाहिजे. आपली एकावर एक कमांड नाही राहत. ठीक आहे. मराठीतून आपण समजा 10वीपर्यंत शिकलो तर ते इंग्रजीवर कमांड नाही. इंग्लिश मिडियममधून केलं तर मराठीचे इतके वांदे होतात की एक पत्र जर लिहिलं ना तर त्याच्यात कमीत कमी 15 ते 20 चुका होती. आपली नाधड मराठी असते, नाधड हिंदी असते आणि इंग्रजी असते. ठीक आहे. याच्याने खूप काही बिघडते आपलं. आता जे इंग्लिश मिडियममधून एज्युकेशन घेत आहेत त्यांना पुढे कळते की मराठी काय चीज आहे म्हणून, येतच नाही. तर भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करा, हा एक सल्ला राहील तुम्हाला. मराठी ग्रामर, हिंदी ग्रामर, इंग्लिश ग्रामर ह्या यायलाच पाहिजे. आणि ह्या 10वीपर्यंत नाही आल्या, इथे जर तुम्ही वीक राहिले तर तुम्ही आयुष्यभर याच्यात वीक राहणार. ठीक आहे. आणि तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये प्रॉब्लेम करणार. कारण इथे मेरिटमध्ये जरी विचार केला नाही तरी क्वालिफाईंग नेचरमध्ये ह्या एक्झाम आहेत लँग्वेजच्या. जर क्वालिफाय केलेच नाही तुम्ही, लँग्वेज क्वालिफाय नाही केले, काय होईल? तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये किती एक्सपर्ट असला तरी तुमचं सिलेक्शन होणार नाही, तुमचं रिझल्ट फेल होईल. कळते का लँग्वेजचे इम्पॉर्टन्स? तर असं आहे ते. म्हणून ही जी सुरुवात आहे 5वी ते 10वी, आता वय निघून गेलं, आता तुम्ही थोडेसे मोठे आहात, आतापासून सुरुवात करा, परत बॅक जाऊन. ठीक आहे. समजेलही लवकर आणि बेस चांगला तयार होईल. ते कुठल्या पण एक्झामच्या नंतर कामात येतात. आता UPSCला PG लेवलचे प्रश्न येतात, अशातला भाग नाही आहे. ठीक आहे. मास्टर डिग्री तुमची पाहिजे अशातला भाग नाही आहे. तुम्हाला जर तिथे ग्रॅज्युएशनला 5% पाहिजे, फक्त पासिंग मार्क्स लागतात. इथे मगाशी जे सांगितलं ना अटी, तशा पण अटी नाही आहेत UPSC MPSCला. आणि तुम्ही 10वीत कितीदा नापास झाले, 12वीत कितीदा नापास झाले, हे पण मॅटर करत नाही. तुम्ही असे काही सक्सेस स्टोरीज बघा, अवेलेबल आहेत नेटवर, की 10वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी IAS क्रॅक केलेला आहे, MPSC क्रॅक केलेला आहे. मग असा काही चमत्कार झाला? अभ्यासाच्या बाबतीत चमत्कार होत नसतो. ठीक आहे. म्हणजे नापास पोरांचे रिझल्ट कसे काय येऊ लागले, हा म्हणजे खरा चमत्कार आहे. मला मी सांगितलं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये नापास होणाऱ्याची टक्केवारी 99.99 आहे. 0.01%, 1%, 0.1% असे विद्यार्थी यशस्वी होतात, ते सक्सेस होतात. मेरिटधारी नापास होतात. पण काही असे उदाहरण आहेत, मी दरवर्षी पेपरामध्ये वाचत असणार, इथे सगळे चांगली आर्थिक स्थिती आहे वा इकॉनॉमिक कंडिशन फेवरेबल आहेत, त्याचेच रिझल्ट येतात असं पण नाही आहे.
रिक्षावाल्याचा मुलगा IAS झालेला आहे, बरोबर. दुसऱ्याकडे घरकाम करणाऱ्यांचे पुरा IAS झालेले आहेत. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची मध्ये सक्सेस यायला बघा, आर्थिक परिस्थिती, इकॉनॉमिक कंडिशन आड येत नाही, तुमचं बॅकग्राऊंड आड येत नाही, तुम्ही किती मेरिटदारी होते की तुम्ही नापास झाले हे सुद्धा आड येत नाही. ठीक आहे. काय आवश्यक असते, काय आवश्यक आहे, तुमची स्वतःची मेहनत, डिटर्मिनेशन तुमचं किती आहे, ठीक आहे, त्याच्यात कंटिन्युटी किती आहे आणि तुम्ही कशा प्रकारे ते हँडल करता, काय काय इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे, तुमची स्ट्रॅटेजी, राईट स्ट्रॅटेजी काय आहे. तर ह्या कोचिंगमध्ये नाही शिकवलं जात. कोचिंगमध्ये काय सिलेबस असतो त्याप्रमाणे शिकवलं जाते ते, बरोबर. स्ट्रॅटेजी कशी वापरायची, कशा क्रॅक करायच्या हे सांगतात का ते सांगतही असतील. ते अगदी त्यांचा तो सक्सेसचा फॉर्म्युला तुमच्यावर फिट होईल असं नाही आहे. प्रत्येकाचं वेगळं वेगळं असते. त्याला एकदा ते सूत्र गवसलं, एकदा का तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पास होऊ लागला की पण सगळ्याच एक्झाममध्ये पास होतो, असे पण खूप भेटतील. असं बरोबर आहे. एकदा त्याला एखाद्या एक्झाममध्ये, आता माझं उदाहरण घ्या, माझं फिजिक्स सायन्सचं सब्जेक्ट आहे, इकॉनॉमिक्स ह्युमॅनिटीजचं सब्जेक्ट आहे, MBA फायनान्स कॉमर्सचं सब्जेक्ट आहे आणि एज्युकेशन सब्जेक्ट चारही वेगळे वेगळे आहेत. माझं चारहीमध्ये बॅकग्राऊंड नाही आहे ना, पण चारहीमध्ये मी नेट पास आहे. कसं काय झालंय, कारण एकदा एक एक्झाम दिली, ती निघाली, मग कॉन्फिडन्स वाढला, अरे चला आता दुसरी देऊ, दुसरी झाली, परत कॉन्फिडन्स वाढला, तिसरीला टार्गेट केलं, तिसरी झाली, चौथीला टार्गेट केलं, झालं. ठीक आहे. मी 10वीपर्यंत मराठी मीडियममध्ये होतो, त्यानंतर मग फुल इंग्लिश मीडियम, सगळ्या फुल इंग्लिश मीडियम. तर माझं पहिलं पुस्तक इंग्लिश मीडियममधून जातं. ठीक आहे. ते इंग्लिश मीडियममध्ये असल्यामुळे ते ग्रामीण भागात पुस्तक पोचलं नाही, फक्त सिटीजमध्ये आलं. मग मी विचार केला की नाही, MPSCचे तर बरेचसे विद्यार्थी मराठीतून देतात आणि इंग्लिश मीडियमला इतका स्कोप नाही आहे आणि मराठी मला जमणार नाही, कारण 10वीपर्यंतच मराठी होती. त्यातल्या त्या सब्जेक्टमध्ये जी की मराठी आवश्यक आहे, माझं तर इंग्लिश मीडियममधून एज्युकेशन झालं, मग कसं करणार. मला मराठी टायपिंग पण येत नव्हती. ठीक आहे. मग मी काय केलं, मराठी टायपिंग शिकून घेतली. आधी मला इंग्लिश टायपिंग येत होती, मराठी टायपिंग शिकून घेतली. बघा आता हे पुस्तक लिहिण्याचा मराठीतून कसा प्रवास सुरू झाला. याआधी मराठी टायपिंग शिकून घेतली. मग जितक्या काही मराठीच्या ज्या स्टँडर्ड बुक्स आहेत डिस्टन्स एज्युकेशनच्या, मुंबई युनिव्हर्सिटी, कोल्हापूर युनिव्हर्सिटी, टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, जे सब्जेक्ट वाईज बुक्स नेटवर अवेलेबल आहेत, तितक्या डाउनलोड करून घेतल्या. मग त्याच्यात जे प्रतिशब्द कसे आहेत इंग्लिशला मराठीमध्ये ते समजून घेतलं. मराठी विश्वकोशचे 18 खंड डाउनलोड केले. अजून काय अडचणी येईल तर आपण शब्दकोशमधून पाहू. इतकं सगळं प्रिपरेशन केल्यावर मग मी माझं विज्ञान तंत्रज्ञान हे पहिलं पुस्तक मराठीतून काढलं. मग एक काढलं तर माझा कॉन्फिडन्स वाढला, मग मी दुसरं काढलं, मग मी तिसरं लिहिलं. बघा, एकदा आपण तो रिझल्ट देऊ लागलो की आपला कॉन्फिडन्स हा वाढत जातो आणि मग ते सोपं होत जातं. समजत आहे ना मी काय सांगतोय. म्हणून तुम्ही कुठल्या पण एक्झामची तयारी करताना काय करा की आपले टार्गेट आधी सेट करा. टार्गेट काय आहे का काही टार्गेट, काही ठरवलं आहे का काय करायचं आहे. नाही, आता ठरवू म्हणा तुमच्या भाषाने, मग घरी गेल्यावर काय करायचं आहे. आपल्याकडे तो आहेच नाही ठरवण्याचं काय करायचं काय नाही. जसा रस्ता मिळाला तसा आपण जातो. मी नेहमी माझ्या स्पीचमध्ये एका गावाचा उल्लेख करतो.
उत्तर प्रदेशात जोधपूर जिल्ह्यामध्ये एक माधवपट्टी गाव आहे. हम्म. ठीक आहे. 75 घरांच्या गावामध्ये 47 IAS आहेत. ठीक आहे. त्या गावात 75 घरे आहेत आणि 75 गावामध्ये 47 घरामध्ये IAS अधिकारी आहेत. म्हणजे सगळे हुशार का तिथे जन्म घेतात का? नाही ना. काहीतरी स्ट्रॅटेजी असेल की नाही. महाराष्ट्रामध्ये आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यात उपडाई बुद्रुक नावाचं गाव आहे. 10,000 लोकसंख्येचं. काही गाव अधिकाऱ्यांचं गाव आहे. त्या गावामध्ये IAS आहेत, IPS आहेत, IRS आहेत, पोलीस आहेत, भरपूर आहे. PI, PPI अधिकाऱ्यांचं गाव म्हणून नावाजलेलं गाव आहे. तर बघा, म्हणजे कॉम्पिटेटिव्हची तयारी मोठ्या शहरातच होते असं नाही आहे. मग हे गावातले कसे पास होत आहेत? काहीतरी सक्सेस फॉर्म्युला असेल, काहीतरी त्यांची फोकस स्ट्रॅटेजी असेल. अशा गावांना व्हिजिट करा. ठीक आहे. काय आहे रहस्य जाणून घ्या. वेळात वेळ काढून जायला पाहिजे. काहीतरी शिकायला भेटेल आणि त्या प्रकारे मग आपलं नियोजन पद्धतीने अगदी नियोजन त्याचं करा आणि त्या पद्धतीने टार्गेट करून मग तयारी करा. मला कोणत्याही लेवलवर कुठलीही मदत लागली आम्ही लोक तयार आहोत. मी तर गोंदिया जिल्ह्यामध्ये यासाठी चालू की माझ्या जिल्ह्याचा टक्का कसा वाढेल स्पर्धा परीक्षेतला. माझं एम आहे. आता बघू येत्या 4-5 वर्षामध्ये त्याच्यात किती सक्सेस मिळते. आणि निव्वळ ते मी ठरवल्याने नाही होणार. स्टुडंटला ठरवावं लागेल ना की आम्हाला करायचंच आहे की नाही. तर भरपूर वेळ घेतला मी. सरांना बोलायचं आहे. पुन्हा कधीतरी येऊन आणखी तुमच्याकडून मला काही प्रश्न आले तर नक्कीच त्यावर मार्गदर्शन करता येईल. ठीक आहे. मी माझे